हॅलो माय डिअर मेमरी एथलीट्स. कशी चालू आहे प्रॅक्टिस तुमची? सर्व 52 पत्त्यांसाठी 52 ऑब्जेक्ट्स रेडी केलेत तुम्ही? ग्रेट. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक पत्त्यासाठी अलॉट केलेला ऑब्जेक्ट झटकन आठवण्यासाठी प्रॅक्टिस कशी करायची आणि प्रॅक्टिस झाल्यावर शफल केलेले पत्ते लक्षात कसे ठेवायचे, त्यासाठी कोणती मेथड वापरायची हे आता आपल्याला शिकायचं आहे. अलॉट केलेले ऑब्जेक्ट्स मेमोराइज करताना पटकन आठवावेत म्हणून काही स्ट्रॅटेजी अप्लाय करावी लागेल. आणि ही स्ट्रॅटेजी सांगतेय, एकदा का 52 पत्त्यांसाठी 52 ऑब्जेक्ट्स रेडी झाले की मग कार्ड्स रीडिंगची प्रॅक्टिस करायला हवी. सुरुवात करायची. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये प्रत्येक कार्डचा ऑब्जेक्ट आठवण्यासाठी तुम्हाला कार्ड रीडिंगची प्रॅक्टिस सुरुवातीचे काही दिवस करणं गरजेचं आहे. पण मग कार्ड रीड करायचे म्हणजे नक्की काय करायचं? कार्ड रीड करायचं म्हणजे कार्ड बघितल्या बघितल्या त्या कार्डसाठी अलॉट केलेला ऑब्जेक्ट तुम्ही किती पटकन आठवू शकता ते चेक करायचं. पत्त्याचा संपूर्ण डेक हातात घ्यायचा, टायमर ऑन करायचा आणि एक एक पत्ता वाचायला सुरुवात करायची. कशी ते मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते, पहा. सीसॉ, सुरा, साग, सीम, सोप, सीड, सन, सेब, सूट, सील, सचिन, सोनाली, शिवाजी, हाऊस, हार, हॉग, हॅम, एचपी, होडी, हेन, हायू, हाती, होळी, हरभजन, हेमामालिनी, हनुमान, केस, कार, केज, कॅम, कप, किड, कोन, क्यूब, कॅट, कोल, कोहली, कतरीना, कमल हसन, डोसा, डोर, डॉग, डॅम, डफ, दूध, डेन, डबा, डेट, डॉल, धोनी, दीपिका, डोरेमॉन. ही झाली क्रमाने लावलेल्या अरेंज कार्डची रीडिंग प्रॅक्टिस. लक्षात घ्या, सुरुवातीला अरेंज कार्ड्स रीड करायला तुम्हाला 3 ते 4 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. परंतु विथ प्रॅक्टिस हा वेळ कमी कमी होत जाईल. जितकं फास्ट तुम्ही कार्ड रेकॉग्नाइज कराल, तितका तुमचा चॅम्पियनशिप मध्ये मेमरायझेशनचा टाइम वाचणार आहे. आणि मी तुम्हाला रेकमेंड करते की किमान 30 सेकंड्स मध्ये तुम्हाला 52 कार्ड्स रीड करता आले पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला कार्ड रीडिंगचे मल्टिपल अटेम्प्ट्स करावे लागतील. इट इज ऑल अबाउट नंबर ऑफ अटेम्प्ट्स. किमान 25 ते 30 अटेम्प्ट्स तुम्हाला यासाठी लागतील. आणि मग ते 30 अटेम्प्ट्स तुम्ही एका दिवसात पण करू शकता किंवा आठवड्याभरात पण. इट इज नॉट अबाउट ड्युरेशन, इट इज अबाउट नंबर ऑफ अटेम्प्ट्स. विथ एव्हरी अटेम्प्ट तुमचा कार्ड रीड करण्याचा स्पीड वाढत जाणार आहे आणि लागणारा वेळ कमी कमी होत जाणार आहे. तो 30 सेकंडचा होईपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करत राहायची आहे. लक्षात घ्या, कार्ड रीडिंगचा प्रत्येक अटेम्प्ट स्टॉप वॉच लावूनच करायचा आहे. कारण प्रत्येक अटेम्प्ट नंतर तुमच्या मेंदूला संदेश मिळतो की पुढच्या अटेम्प्टला यापेक्षा कमी वेळात कार्ड रीडिंग झालं पाहिजे. आणि मग अशा प्रकारे टार्गेट वेगाने अचीव व्हायला मदत होते. आणि एकदा का तुम्ही 30 सेकंडचं टार्गेट अचीव केलं की हेच कार्ड्स आपल्याला शफल करायचे. आणि मग पुन्हा एकदा शफल कार्डची रीडिंग प्रॅक्टिस सुरू करायची. आणि ती पण स्टॉप वॉच लावूनच. कारण चॅम्पियनशिप मध्ये तर आपल्याला शफल कार्ड्सच मेमोराइज करायचे आहेत. पुन्हा एकदा पत्त्यांचा संपूर्ण डेक हातात घ्या. डेक शफल करा, म्हणजेच पत्ते पिसून घ्या आणि वाचायला सुरुवात करा. पुन्हा एकदा मी प्रॅक्टिकली संपूर्ण शफल केलेला डेक तुम्हाला वाचून दाखवणार आहे, पहा. सील, क्यूब, हनुमान, केज, डोर, सोनाली, शिवाजी, डॉल, सन, हरभजन, कॅम, कोहली, होडी, डॅम, हेन, सुरा, हॅम, कॅट, कतरीना, हायू, दूध, सीम, दीपिका, कप, धोनी, डॉग, सूट, डेन, हॉग, सीसॉ, होळी, कमल हसन, सीडी, हेमा मालिनी, डोसा, हाती, सचिन, डफ, कोल, सेब, डेट, डोरेमॉन, एचपी, सोप, सॅग, हाऊस, कार, किड, केस, हार, डबा, कोन. कार्ड्स शफल केल्यामुळे आता पुन्हा एकदा तुम्हाला कार्ड्स रीड करायला जास्त वेळ लागेल. अरेंज कार्ड्स तुम्ही 30 सेकंड मध्ये वाचू शकत होता. परंतु शफल कार्ड्स रीड करायला आता पुन्हा एकदा 2 मिनिटं लागू शकतात. लागू द्या. आता पुन्हा एकदा शफल कार्डची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत 30 सेकंडचं टार्गेट तुम्ही अचीव करत नाही तोपर्यंत. आता तुम्ही म्हणाल 30 सेकंड्सच का?
मी तुम्हाला 30 सेकंड्सचं टार्गेट दिलंय, कारण मेमरी चॅम्पियनशिप स्टेट, नॅशनल तसंच इंटरनॅशनल लेव्हलला खेळवली जाते. आणि मग जगभरातल्या ॲथलीट्सच्या खांद्याला खांदे लावून उभं राहायचं, तर हा स्पीड अचीव्ह करायलाच हवा. आणि खरं सांगू का, कन्सिस्टंट प्रॅक्टिस तुम्हाला 30 सेकंड पेक्षाही कमी वेळात कार्ड्स रीड करण्यापर्यंत नेऊ शकेल. कारण तुम्हाला माहितीच आहे, स्पीड कार्ड्स लक्षात ठेवायचा वर्ल्ड रेकॉर्ड 12.74 सेकंड्सचा आहे. तर ही झाली कार्ड्स रेकॉग्नाइज करण्यापर्यंतची प्रॅक्टिस. पण चॅम्पियनशिप मध्ये आपल्याला हे शफल कार्ड्स त्याच सिक्वेन्स मध्ये मेमराइज पण करायचे आहेत. शफल कार्ड्स मेमरायझेशन साठी आपल्याला जर्नी मेथड वापरायची आहे. आणि त्यासाठी 52 लोकेशन्स असलेली जर्नी आपल्याला रेडी ठेवायची आहे. आणि मग प्रत्येक जर्नी लोकेशन बरोबर एक ऑब्जेक्ट अशा रीतीने 52 कार्ड्स 52 लोकेशन्स बरोबर असोसिएट करायचे आणि असोसिएट करून लक्षात पण ठेवायचे. रिकॉल करताना पत्ते डिकोड करून अरेंज करायचे. तर मग जर्नी लोकेशन्स कसे बनवायचे आणि ऑब्जेक्ट्स त्याच्याबरोबर असोसिएट कसे करायचे हे तुम्हाला माहित नसेल, तर जर्नी मेथड डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारा जो व्हिडिओ मी बनवलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि त्याप्रमाणे जर्नी रेडी करून असोसिएशनची प्रॅक्टिस करा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बेसिक आयडिया यावी म्हणून पहिले 10 कार्ड्स जर्नी बरोबर असोसिएट कसे करायचे ते दाखवते. त्यासाठी हे जर्नी लोकेशन्स मी वापरणार आहे. पहिलं लोकेशन आहे हॉल एंट्रन्स, नंतर आहे टीव्ही, तिसरं आहे शेल्फ, चौथं आहे कॉर्नर पीस, पाचवं आहे ग्लास डोअर, सहावं आहे प्लांट, सातवा आहे सोफा, आठवं आहे सेंटर टेबल, 9वं आहे सीलिंग लाईट आणि 10वं आहे फॅन. आता या 10 लोकेशन्स बरोबर शफल डेक मधले पहिले 10 पत्ते आपण लक्षात ठेवूया. पहिलं लोकेशन आहे हॉल एंट्री आणि पहिलं कार्ड आहे स्पेडचा 6 आणि स्पेडचा 6 म्हणजेच सीड. तर आता आपल्याला हॉल एंट्री आणि सीडला असोसिएट करायचंय. तर जस्ट इमॅजिन करा की ही जी हॉलची एंट्री आहे त्याला आपण सीडने डेकोरेट केलंय. हॉलच्या एंट्रीला आपण कशाने डेकोरेट केलंय? सीडने डेकोरेट केलंय. आपलं दुसरं लोकेशन आहे टीव्ही आणि टीव्ही बरोबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे क्लबचा तिरा आणि क्लबचा तिरा म्हणजेच ऑब्जेक्ट आहे केज. तर जस्ट इमॅजिन करा की घरातले सगळेजण कंटिन्युअस टीव्ही बघत असतात, म्हणून आपण टीव्हीला केज लावून टाकलेला आहे. ओके, सो टीव्हीला आपण काय लावलेलं आहे? केज लावलेला आहे. आपला नेक्स्ट लोकेशन आहे शेल्फ आणि शेल्फ बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय होडी, कारण आपला पत्ता आहे हार्टचा 6. तर जस्ट इमॅजिन करा की हे शेल्फ वरती ज्या काही वस्तू ठेवल्यात त्या सर्व आपण काढल्या आणि त्या वस्तूंच्या जागी आपण खूप साऱ्या होड्या ठेवलेल्या आहेत. तो शेल्फ वरती आपण काय ठेवल्या? खूप साऱ्या छोट्या छोट्या होड्या ठेवलेल्या आहेत. ओके, आपलं फोर्थ लोकेशन आहे कॉर्नर पीस आणि कॉर्नर पीस साठी आपलं कार्ड आहे डायमंडचा जॅक आणि डायमंडच्या जॅक साठी आपला ऑब्जेक्ट आहे धोनी. बरोबर आहे. सो जस्ट इमॅजिन करा की धोनी आपल्या बॅटने या कॉर्नर पीस वरती जोरात मारतो आहे. सो या कॉर्नर पीसला धोनी जोरात मारतो आहे. कोण मारतो आहे? तर धोनी मारतो आहे. ओके, सो आपलं नेक्स्ट लोकेशन आहे ग्लास डोअर. तर ग्लास डोअर बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय सनला, कारण आपला पत्ता आहे स्पेडचा 7 आणि स्पेडचा 7 म्हणजे सन. तर जस्ट इमॅजिन करा की या ग्लास डोअर जवळ तुम्ही गेलात आणि बाहेर बघितलं तर सन तुम्हाला दिसतो आहे आणि सन तुम्हाला हाय करतोय. हाय. सो ग्लास डोअर आणि सन असोसिएट झालेलं आहे. आपलं नेक्स्ट लोकेशन आहे प्लांट आणि प्लांट बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय क्लबचा किंग आणि क्लबचा किंग म्हणजेच आहे कमल हसन. तर जस्ट इमॅजिन करा की कमल हसन ह्या प्लांटला पाणी टाकतोय. या प्लांटला पाणी कोण टाकतंय? तर कमल हसन. चित्र बघा, चित्र बघितलं की ते आपल्याला आरामात आठवतं. आपलं नेक्स्ट लोकेशन आहे सोफा आणि आपल्याला सोफ्याबरोबर कनेक्ट करायचंय हेमा मालिनी, कारण आपलं कार्ड आहे हार्टची क्वीन. येस, सो जस्ट इमॅजिन करा की सोफ्यावर उभं राहून हेमा मालिनी कथ्थक डान्स करते आहे. नेक्स्ट लोकेशन आहे सेंटर टेबल आणि सेंटर टेबल बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय क्लबचा एक का म्हणजेच केस.
जस्ट इमॅजिन करा, स्वतःला पहा की सेंटर टेबलवर ठेवलेला जो बाउल आहे तो ढकलून तुम्ही त्याच्या जागी केस ठेवलेली आहे. स्वतःला केस ठेवत असताना पहा. आपलं नेक्स्ट लोकेशन आहे सीलिंग लाईट आणि सीलिंग लाईट बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय हार्टचा दुरा. म्हणजेच हार. तर जस्ट इमॅजिन करा की सीलिंग वरच्या प्रत्येक लाईटला आपण एक एक हार लावलेला आहे आणि तो हारला तुम्ही टच करायला गेला तर तो हार येऊन तुमच्या गळ्यात पडला. आता आपलं लास्ट लोकेशन आहे फॅन आणि फॅन बरोबर आपल्याला असोसिएट करायचंय स्पेडचा चौका म्हणजेच सीम. तर जस्ट इमॅजिन करा, जसा फॅन तुम्ही चालू केला तसं फॅन मधनं सिम खाली पडतायत. वोडाफोनचं सिम, एअरटेलचं सिम, आयडियाचं सिम. तर अशा रीतीने सर्व 10 कार्ड्स आपण जर्नी लोकेशन्स बरोबर असोसिएट केली. तर आता एकदा आपण रिव्हिजन करूया. म्हणजे आपले असोसिएशन पक्के होतील. आणि एक गोष्ट नक्की, तुम्ही कार्ड्स लक्षात ठेवा, नंबर्स लक्षात ठेवा, नाहीतर वर्ड्स लक्षात ठेवा. रिव्हिजन मस्ट आहे. तर मला सांगा, हॉल एंट्रन्स आपण कशाने डेकोरेट केला? सीडने. सीड म्हणजेच स्पेडचा 6. घरात सगळेजण सतत टीव्ही बघत होते म्हणून आपण टीव्हीला काय केलं? केज. केज म्हणजेच क्लबचा तिरा. शेल्फवरच्या सर्व वस्तू काढून आपण तिकडे काय ठेवल्या? होड्या. होडी म्हणजेच हार्टचा 6. कॉर्नर पीस वरती जोराजोरात कोण बॅटने मारत होतं? धोनी. धोनी म्हणजेच डायमंडचा जॅक. व्हेरी गुड. नेक्स्ट लोकेशन आहे ग्लास डोअर. आता मला सांगा, ग्लास डोअर मधनं बाहेर बघितल्यावर आपल्याला काय दिसला होता? कोण आपल्याला हाय करत होता? सन. येस. आणि सन म्हणजेच स्पेडचा 7. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे प्लांट. प्लांटला कोण पाणी घालत होतं? कमल हसन. आणि कमल हसन म्हणजेच क्लबचा किंग. वेल डन. सोफा. सोफ्यावरती कोण कथ्थक करत होतं? हेमा मालिनी. बरोबर. आणि हेमा मालिनी म्हणजेच हार्टची क्वीन. व्हेरी गुड. सेंटर टेबल. सेंटर टेबलवरचा बाउल ढकलून आपण त्याच्यावरती काय ठेवलं? केस. आणि केस म्हणजेच क्लबचा एक्का. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे सिलिंग लाईट. सिलिंग लाईटला आपण काय लावले? हार लावले. आणि हारला टच करायला गेल्यावर हार आपल्याच गळ्यात पडले. बरोबर. तर हार म्हणजेच हार्टचा दुरा. व्हेरी गुड. आणि लास्ट आहे फॅन. फॅन चालू केल्यावर आपल्या डोक्यावर काय पडले? सीम. सीम म्हणजेच स्पेडचा चौका. वेल डन. सोपं आहे की नाही? पत्त्यांना ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केल्यामुळे सारं मेमरायझेशन कसं सहज आणि पटपट झालं. तर अशा रीतीने सर्व 52 पत्ते मेमराईज करण्यासाठी एकूण 4 गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायच्या आहेत. पहिली, 52 पत्त्यांसाठी 52 ऑब्जेक्ट्स रेडी करणं. दुसरी, स्टॉपवॉच लावून कार्ड रिडिंगची प्रॅक्टिस करणं. आणि कार्ड रिडिंगची प्रॅक्टिस चालू असतानाच 52 लोकेशनची जर्नी रेडी करणं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे जर्नी वापरून स्टॉपवॉच लावून कार्ड्स मेमरायझेशनची प्रॅक्टिस करणं. बस या 4 स्टेप्स तुम्हाला मॅक्झिमम स्कोर करायला आणि मेडल मिळवून द्यायला मदत करतील. चला तर मग लागा तयारीला. ऑल द बेस्ट. आता शेवटची आणि महत्वाची टीप. चॅम्पियनशिप आहे म्हणून बरेच पार्टिसिपंट्स चॅम्पियनशिपच्या वेळी वापरायला म्हणून नवीन पत्ते विकत घेऊन येतात. आणि मग कोरे करकरीत पत्ते घेऊन मेमरायझेशनला बसतात. तुम्ही पण असाच काही विचार करत असाल तर तुम्ही चूक करताय. कारण तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, नवीन विकत घेतलेला पत्त्याचा डेक हा खूप स्मूथ आणि स्लिपरी असतो. मेमरायझेशन किंवा रिकॉलच्या वेळी हे नवीन पत्ते खाली घसरून पडण्याचा संभव असतो. इनफॅक्ट आर्बिटर म्हणून जबाबदारी पार पाडत असताना चॅम्पियनशिप हॉलमध्ये पार्टिसिपंट्सचे पत्ते खाली घसरून पडल्याने त्यांचं झालेलं नुकसान आणि त्यामुळे त्यांचा पडलेला चेहरा याचा अनुभव मी खूप वेळा घेतलाय. त्यामुळे वर्षभर ज्या पत्त्यांवर प्रॅक्टिस केली आहे असे वापरून साधारण रफ झालेले पत्तेच चॅम्पियनशिपच्या वेळी तुम्ही वापरा. ओके, तर मग स्पीड कार्डसाठी बनवलेल्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आधीच्या दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमधला एखादा मुद्दा नीट समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यापासून पहा. आणि तरीही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया नवीन डिसिप्लिनसह.
आणि तो व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.